नमस्कार मैत्रिणींनो, बी ए फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेले नाही, कारण आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. सुट्ट्या संपल्या, आता आपल्याला आपलं परत सिलॅबस सुरू करायचं आहे. आता आपण जुन्या सिलॅबसवर भरपूर व्हिडिओ टाकले होते, ते तुम्ही बघितले, पण त्याला रिस्पॉन्स पण खूप छान दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता आपण NEPमध्ये आपल्या विषयामध्ये काय बदल झाला आहे ते बघणार आहे. आपण आपलं सिलॅबस तर आता वर्षभर शिकणारच आहे, पण सुरुवातीला आपल्या NEPमध्ये आपल्या विषयामध्ये काय बदल झाला ते बघूया. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, NEP म्हणजे काय आहे, NEPमध्ये आपल्याला किती पेपर आहे, कसं करायचं आहे. त्याच्यासाठीच तुमचा हा सगळा जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ दूर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, आपल्याला फर्स्ट इयरला सुरुवातीला आपण BA करत असताना 5 विषय घ्यायचे होते, पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला 3च विषय ऑप्शनल घ्यायचे आहे. जसं तुम्ही पहिला जर होम इकॉनॉमिक्स घेतला, दुसरा हिस्ट्री घेतला, तिसरा सोशोलॉजी घेतला, तर आपल्याला हे 3 विषय जरी आपण घेतले तरी आपल्याला GOECमध्ये 2 ऑप्शनल विषय आपल्या चॉईसचे विषय घ्यायचे आहे, जे आपण अदर फॅकल्टीचे घेणार आहोत. आणि त्यानंतर AEC झालं, AEC1, AEC2 असे सुद्धा विषय घ्यायचे आहे. SCC आहे, IKS आहे, हे विषयसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला थेअरीसोबतच याला प्रॅक्टिकलसुद्धा राहणार आहे. आपल्या पण विषयाचा पेपर पॅटर्न बदलला आहे. पूर्वी आपल्याला 70 मार्कची थेअरी आणि 30 मार्कचं प्रॅक्टिकल होतं, पण आता आपल्याला तसा पॅटर्न नाही आहे. तर आपल्याला आता 30 मार्कची थेअरी आहे, ज्याचा आपल्याला युनिव्हर्सिटीचा पेपर येणार आहे 30 मार्क्ससाठी. आणि नंतर आपल्याला 20 मार्कची इंटरनल थेअरी आहे, ज्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहे. 20ही मार्क आपल्याला पर्याय निवडा असे प्रश्न येणार आहे 20ही मार्क्ससाठी. आणि नंतर आपल्याला 50 मार्कचं प्रॅक्टिकल आहे, ज्यामध्ये आपल्याला 25 मार्कचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे आणि 25 मार्कचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. मग आता एक्सटर्नल प्रॅक्टिकलमध्ये काय आहे, तर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही जो पेपर सोडवणार आहे प्रॅक्टिकलचा आणि जे काही म्हणजे विणकाम आहे, जे काही काम करून दाखवणार आहे प्रॅक्टिकल, त्याच्यावर आणि तुम्हाला जो व्हायवा घेणार आहे एक्सटर्नल आल्यानंतर, ते एक्सटर्नल तुम्हाला जो व्हायवा म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तरं द्याल, त्याच्यावर तुम्हाला 25 मार्क आहे. ते झाले एक्सटर्नलचे. आणि इंटरनलचे तुम्हाला परत 25 मार्क आहे. इंटरनलचे 25 मार्क म्हणजे त्यामध्ये तुम्ही वर्षभर तुमचं प्रॅक्टिकल बुक आहे, तुम्ही वर्षभर प्रॅक्टिकलमध्ये काय शिकता ते, तुमची प्रेझेंटी कशी आहे, परत तुमचे असायनमेंट, सेमिनार, हे जे वर्षभर तुम्ही आपल्या डिपार्टमेंटच्या मध्ये आपल्या विषयासाठी काय काय काम करत आहे, म्हणजे काय काय शिकत आहे आणि शिकल्यानंतर तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल काय काय देत आहे, याच्यावर तुम्हाला 25 मार्कचं इंटरनल मार्क आहे 25. असे आपल्याला 100 म्हणजे 30, 20, 25 + 25 असे तुम्हाला 100 मार्क होम इकॉनॉमिक्सच्या पेपरसाठी आहे. आता होम इकॉनॉमिक्सचा पेपर आता आपण हे 3 सब्जेक्ट घेतले, पण सेकंड इयरला परत असंच न राहता त्याच्यातही चेंज होणार आहे. मग त्याच्यात काय चेंज होणार आहे, तर तुम्हाला जे तुम्ही आता 3 सब्जेक्ट घेतले आहे फर्स्ट इयरला ऑप्शनल, त्याच्यामध्ये आपल्याला एक विषय कमी करून 2च विषय घ्यायचे आहे, एक मेजर आणि दुसरा मायनर. समजा तुम्ही होम इकॉनॉमिक्स मेजर विषय घेतला तर दुसरा तुम्हाला एक मायनर विषय घ्यायचा आहे. समजा हिस्ट्री तुम्ही मायनर घेतला आणि पहिला मेजर होम इकॉनॉमिक्स घेतला. मग आपल्याला असं वाटते की आपल्याला एक विषय स्किप करायचा आहे, म्हणजे आपला अभ्यास कमी करावा लागणार आहे, विषय कमी होणार आहे. तर असं अजिबात होणार नाही, कारण आपल्याला जो विषय आपण मेजर घेतलेला आहे त्याचा आपल्याला एक पेपर वाढणार आहे, म्हणजे आपल्याला त्याचे 2 पेपर द्यायचे आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अभ्यास कमी करावा लागेल असं नाही, किंवा तुमचा विषय कमी होणार आहे असंही नाही, तर तुमचे विषय तेच राहणार आहे. फक्त आपल्याला त्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे, म्हणजे त्या विषयामध्ये आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. आणि परत फायनलला पण ते आता बदलणार आहे NEPनुसार. जसजसं आपल्याला अपडेट मिळत जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. पण आता आपल्याला सध्या महत्त्वाचं आहे BA फर्स्ट इयरचं. BA फर्स्ट इयरमध्ये आपल्याला आता 100 मार्कपैकी 30 मार्कची थेअरी शिकायची आहे पहिल्या सेमला. दुसऱ्या सेमलाही तसंच आहे. आता सेमिस्टर पॅटर्न आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. पहिल्या सेमिस्टरला आपल्याला 30 मार्कची थेअरी आणि 70 मार्क आपल्याला कॉलेज लेवलवर म्हटल्यापेक्षाही 20 मार्कचे आपल्याला
ऑब्जेक्टिव्ह आहे 25 मार्क इंटरनल प्रॅक्टिकल आणि 25 मार्क एक्सटर्नल प्रॅक्टिकल। याच्यासाठी तुम्हाला रोज कॉलेजला येऊन आपलं प्रॅक्टिकल पण व्यवस्थित करायचं आहे, आपले लेक्चर पण बरोबर करायचे आहे, तेव्हा तुम्हाला हे 70 मार्कमधून सुद्धा चांगले मार्क मिळतील। धन्यवाद।